वहिनी गोळे. हा अगं तू कशाला करतेस सगळं? मी करते ना. असू दे वहिनी, एवढे घाईघाईने जायला निघाल्यात. एखादं औषध इथे राहिलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर माझ्या घशाखाली नाही घास उतरायचा. मी घेतलंय सगळं नीट. तू जा ना, तुझी कामं कर. हो वहिनी, तुम्ही जायच्या अगोदर ना मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. माहितीये मला, मोठ्या वंशांना तू फोन करत नाहीस म्हणून त्या रागवल्या असतील असं वाटतंय ना. नको काळजी करूस, मी सांगीन त्यांना सगळं समजावून. नाही ते सांगितलंच तुम्ही मला जरा वेगळंच बोलायचं होतं तुमच्याशी. नाही नको आता, तुम्ही निघालात तर नको आता तो विषय. अगं काय बोल ना ललिता. सांग ना वहिनी. म्हणजे आता या वेळेला जेव्हा तुम्ही शिरखेडला जाल ना तेव्हा भैयासाहेब भेटल्यानंतर आपल्या इस्टेटीचा जरा विषय काढाल का? नाही म्हणजे काढाच विषय जरा. नाही बाई जमणार मला ललिता. अगं म्हणजे खरं सांगू का तुला, मी ना कधी इस्टेटी विषयी वगैरे बोललेलीच नाहीये बाई त्यांच्याशी. वहिनी इथली परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला कशी आहे. अहो ती नीट असते तर मी विषय काढलाच नसता हो तुमच्याकडे. आणि भैयासाहेबच म्हणाले होते ना की इंद्रनीलचं लग्न झालं ना की तुमच्या इस्टेटीचा वाटा मी तुम्हाला देऊन टाकीन. अहो कदाचित तुमचा वाटाही देतील ना ते. नाही मला नाही वाटत मला जमेलच. वहिनी भैयासाहेबांशी बोलायला तुम्हाला जड जात असेल तर मग बन्सनशी बोला ना. जहागीरदारांच्या माहेरवाशीण आहेत ना त्या, आणि मोठ्याही आहेत घरातल्या. अगं त्या आता बोलण्याच्या परिस्थितीत तरी असतील की नाही कोण जाणे. आणि तसंही त्यांना ऐकू कमी येतं, त्यामुळे गुपचूप वगैरे काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही ग. वहिनी कसे करून जमवाच बाई. तू फारच मोठी जबाबदारी टाकतेस बाई तू ललिता माझ्यावर. वहिनी घरातली परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला. आणि इस्टेटीचा वाटा नाही मिळाला तर निरंजन आणि इंद्रनील दोघांचे आश्रित होऊन जाऊ आपण. आश्रित कशाला? आपली मुलं आहेत ती, आनंदाने करतील अगं आपलं. हो वहिनी आपली मुलं आपलं आनंदानेच करतील, पण सुना त्या आपल्या असतीलच असं नाही ना. आणि एकदा सगळा कारभार त्यांच्या हातात गेला आणि त्यांनी प्रश्न विचारले आपल्याला तर मग वहिनी म्हणजे तुमच्या लक्षात येतंय ना मला काय म्हणायचंय. काकू झाली ना तयारी? हो अगं इतक्या भांभावल्या त्यांना वहिनी छोटी बॅग भरून दिली मी त्यांची. झाली सगळी तयारी. डबा आणि पाण्याची बॉटल यात ठेव. हो एवढ्या गडबडीत ते पण केलंस ग. हो टॅक्सी आली आहे, निघूया आपण. घेते मी बॅग. हो ललिता जरा ही साडी हो ठेवते ठेवते. आवरशील ना? हो येते ग. भैयासाहेबांशी बोलाल ना? हो म्हणजे मी प्रयत्न करते. तू नको काळजी करूस. शांतपणे राहा. बघते मी प्रयत्न करते. वहिनी काळजी घ्या. हो वहिनी तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि भैयासाहेबांना सांगा आता आमचीही काळजी घ्या.